अतिशय कोणत्याही नियमाचा वापर न करता, कोणतेही शासनाचे निकष न लावता या ग्रामपंचायतीने घरकरवाढ केलेली आहे. त्यामुळे ही घरकरवाढ रद्द करण्याचा निर्णय ग्रामसभेत घेण्यात आला होता, परंतु या ग्रामपंचायतीने हुशारी किती केली की तो घेतलेला ठराव रद्द केला आणि नंतर पंचायत समितीला सर्व सदस्यांनी तो दुसरा ठराव पाठवला. त्यामुळे घरकरवाढ झालेली आहे. ग्रामसेवक ही ग्रामसभा ही सर्वोच्च असते, त्यामुळे कोणत्याही निर्णय घेण्याचा अधिकार हा या ग्रामसभेला असतो. पण झालेला ठराव यांनी का रद्द केला याचे उत्तर या ग्रामपंचायतीला आज द्यावे लागेल. त्यामुळे झालेलं घरकरवाढ ही रद्द करा, अन्यथा यापेक्षा मोठे आंदोलन आम्ही करू. त्यानंतर या घरकरवाढ करताना मोजमाप करणे हे गरजेचे असते, परंतु ग्रामपंचायतीने एक बोगस कंपनी नेमली. त्या बोगस कंपनीला 80,000 रुपयाचे बिल ग्रामपंचायत कडून दिले, परंतु मोजमाप करायला एकही त्या कंपनीचा व्यक्ती आला नाही. व्यक्ती मोजमाप न करता त्या कंपनीला 80,000 रुपयाचे बिल दिले. त्यामुळे हे दिलेले पैसे त्यांच्याकडून परत घ्या आणि संबंधित व्यक्तीवर कारवाई करा. तसेच संजय गांधी श्रावणबाग या अर्जावर सही घ्यायला येणाऱ्या लाभार्थ्यांना घरटॅक्स भरण्याची सक्ती केली जाते. त्यांना कसल्याही प्रकारची सक्ती न करता त्यांच्या अर्जावर सही द्या. तसेच जन्म मृत्यू या ऑनलाईन नोंदणीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात घोळ झालेला आहे. त्यामुळे हा घोळ कसा झाला याबद्दल सविस्तर लेखी स्वरूपात द्या. घरकुल धारकांचे अग्रीमेंट तातडीने करा. तसेच जलालखेडा ही सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे. तालुक्यातून सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून जलालखेडा ग्रामपंचायतची ओळख आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतीला नियमित स्वरूपात ग्रामविकास अधिकारी असणे गरजेचं आहे. त्यामुळे जलालखेडा ग्रामपंचायतीला नियमित स्वरूपात ग्रामविकास अधिकारी द्या. या सर्व मागण्या मान्य करण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहे. तरी या सर्व मागण्याचे निवेदन आपण आज ग्रामपंचायतीला, तसेच वीज बिल वाढी विरोधात, तसेच नियमित होणारा वीज पुरवठा, खंडित होणारा वीज पुरवठा खंडित होऊ नये यासाठी आपण MSCBला आज निवेदन देणार आहोत. या सर्व मागण्या आपण मान्य करून घेणार आहोत. तसेच जोपर्यंत घरकर टॅक्स वाढ रद्द होत नाही तोपर्यंत कोणीही घर टॅक्स भरणार नाही. हा निर्णय आपण कोणीही घरकर भरणार नाही तोपर्यंत हा आपण बिजोर साहेबांना सुद्धा निवेदन दिलेलं आहे. त्यांनी आपल्याला विश्वास दिलाय की ते इथे येणार आहे. माझ्या माहितीनुसार ते 11 ते 11:30 पर्यंत पोहोचतो असं त्यांनी बोललेलं आहे.